तसंच संयमाने घेतोय म्हणून तुम्ही डोकं लावू नका म्हणा. जर काही एकदा माथा सटाला ना सुरू झाल्यावर लय बेकार होईल. भातीत राहू नका, मस्तीत जगू नका, मराठीच्या नादी लागू नका. अरे तू चिल्लर, आम्ही पुतळा बसवायचं निमंत्रण दिलं का तुम्हाला? अरे महाराजांचा पुतळा बसवायचा ना, दिवसा 12 वाजता बसवा ना, थाटामाटात बसवा. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान करताय तुम्ही. उद्या सकाळी मेलो तरी चालत, मला उद्या सकाळी गोळ्या घातल्या तरी चालतात. मी नाही बदलत. मी समाजाला बाप मानलंय, आईला माय मानलंय. त्या माय बापाचं रक्त विकणारी पाय. अरे आम्ही जीवाची कुर्बानी महाराजांच्या स्वराज्यासाठी दिले. तुम्ही निजामाच्या चाकऱ्या करत होता. आम्हाला इतिहासात जायला भाग पाडू नका. सगळ्यात जास्त युद्ध शिवाजी महाराजांना नातेवाईकांची करावी लागलेत. आमचं पोरं जेलाला नाही देत, केसीला बी नाही देत. छत्रपतीसाठी कितीतरी केसेस झाले, देत नाहीत. अरे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचंय, अरे दिवसा 12 वाजता आणा ना, रात्री 2 आणि 3 वाजता लपून छपून बेकायदेशीरित्या का? शिवाजी महाराज आमचे नाहीत. आम्ही राजकारणी वापर करतात आपला. आपण कधी हुशार होणार आहे? यांच्या पायतान व्हायचंय का आपल्याला? कुत्र्यासारखं यांच्या दारात उभं राहायचं का? तुमच्या पोराच्या पोरीच्या दारात उभं राहिले पाहिजे कुत्र्या. आम्ही या महाराष्ट्रात राहायचं की नाही? कधी वंजाऱ्याला टार्गेट, कधी धनगराला टार्गेट, कधी आंबेडकरी जनतेला टार्गेट. आणि घटना घडल्यानंतर तुम्ही ऍक्शन मोडवर येता. हे अजिबात चालणार नाही. माऊली आपल्याला तिथं जायचंय. कोण म्हणून मराठीला एवढं पण कळत नाही का? आणि ज्या जाती आपल्या अंगावर खरे यायला पाहिजे ते येत नव्हत्या, सोबत होत्या. दलित, मुस्लिम, मराठा, काही धनगर, काही ते बंजारा समाज, काही मायक्रो ओबीसी, हे लोक संघ आहेत. आपण मराठ्यांनी हे पण विचार केला पाहिजे, पुतळ्याच्या आडून जर आपल्या अंगावरती दुसऱ्या जाती येणार असतील तर आपण थांबलं पाहिजे. राजे इतकं प्रेम आपलं कोणावरच नाही. आणि त्यांच्या विना विना त्या प्रॉपर्टीज त्यांच्यामुळे. आणि त्यांच्यासाठी शाही थाटात आपण जागा घेऊन बी नाही का उभा राहू शकत. पुतळ्यात तुम्ही चौकात बी बसवा, पण शाही ठिकाणी तुम्हाला बसायला जागा आहे का? मंदिर उठवलं जात नाही, मस्जिद उठवली जात नाही त्यांच्या जागेत. अरे आपला राजा आहे या प्रत्युताला त्यांच्यासाठी 1 गुंठा 2 गुंठे जागा घेणार काय गावकरी? तुम्ही बिल्डिंग बरी बांधता, तुम्हाला घर बंगला 25-30 लाखाचा, तिथं पैसे आहेत तुमचं. आपण शाही कामं करा, अंगावर कोणी येत नाही त्याची काळजी ना घेऊ. थातूर मात्र भांडण सुरू असतं. धनगराचं मराठ्याचं आपड थापड सुरू असते. दलित मुस्लिम मराठ्याची आपड थापड गावले ओलोवर असते. दलिताचं पोरग एखादा आपल्या शेदीन आपण देतो, एकमेकाचे मित्र असतो. मुस्लिमाचं पोरग आपल्याला देईन, आपण त्यांना देऊ. धनगराचं आपल्याला देईन, आपण त्याला देऊ. हे तात्पुरतं चालू असतं. ओबीसी वाले आहेत किंवा हे आपले बंजारा समाजाचे भांडण. ज्या दिवशी मराठ्याला असं वाटेल ना की आपल्यावर ताणच व्हायला लागलं तर दुमतात काढून टाकू, काही अडचण नाही. आपण अर्धे आहेत. मराठी संपूर्ण ना, या जगाच्या पाठीवर कोणाचं ताकद नाहीये, कोणातच. मिळून पुतळा बसवलं ठरवलं, मग कशा प्रकारे पुतळा बसवला जाईल आणि कशा प्रकारे तुम्ही असं आवाहन केलेलं? माझं तर म्हणणं वाद हे त्या ठिकाणी बसू नका. आणि तुम्हाला बसायचंच जर असेल तर मी इथून मागेही म्हणलेलं नाही बसा, आणि नका बसू पण म्हणलेलं. मला त्या वादात नाही पडलो. आणि आजही मी प्रामाणिक सांगतोय, फक्त शब्दाचा गैर पुतळ्याच्या आडून जर मराठ्यांच्या अंगावरती दुसऱ्या जाती घालायचा कुणाचा प्लॅन असेल, राजकीय डाव असेल, षड्यंत्र असेल, तर मराठ्यांनी सावध व्हा. एवढंच म्हणणं आहे माझं. बसा हे म्हणणं नाही, नाही पण म्हणणं नाही. आणि मी इतका परेशान होतो ना, मग मला ते दुःख सहन नाही होत. मग कोणत्या टोकाला जायची माझी तयारी असते. एक शेवटचा प्रश्न आता आपण गुंतवता आरोप केलेला आहे आणि गौप्यस्फोट केला की सरकारने तुम्हाला देखील ऑफर दिली होती. अरे वापर नाही बाबा, एका 2 दिवस भोंगाल माया मग मी काय सांगितलं की समजा पैसे द्यायचे असतील, उदाहरणार्थ एखाद्याने काय आपल्याला दिलं, कुणी जमीन फुकट दिली म्हणून काय घ्यायची का? त्यांनी काय चोरीची आणलेली का कशाची आणलेली जमीन माहितीये का आपल्याला? एखाद्याने आपल्याला गाडी दिली, फुकट दिली, अरे पण त्यांनी चोरून आणली का? त्यांनी काही खून केली म्हणून आपल्या दारातून सोडी घेतली की पळाला गुतला तूच? बघितलं पाहिजे ना आपल्याला कोण काय देतंय. दिल्याच्या नंतर याचे दुष्परिणाम काही होते का हे बघितलं पाहिजे की नाही? कुणी काय दिलं की लगेच भावनेचा आरे जायचं आणि लगेच काहीतरी करायचं असं नाही. ते उदाहरण सांगितलं तुम्हाला. मलाही दिले असते ना, मरणाचे पैसे सरकारने दिले नसते का? मायाला चिल्लर लोकांनी हाणले जाऊन, अशी माहिती येते मायापाशी. चिल्लरने हाणले जाऊन तिकडे कुणी नाव सांगत आहे, कुणी काम घेतय, कुणी काही करतंय. मी मागही आवाहन केलं, ज्यांनी पैसे दिले असतील तुमच्या माघारी घ्या. कुणाला काम दिले असले तुमच्या माघारी घ्या. मी काम सांगत नाही, सांगितलेच काम तर देवतांचे सांगतो फक्त की या देवस्थानाला सरकार निधी द्या. का रोग आलाय का तुम्हाला? देवाला द्यायचं कुणाला? लय झालं तर देवाचं काम त्या शंभूराजे देसाई साहेबांना सांगतो की करा ते देवाचं. वैयक्तिक काम मी कोणालाही सांगत नाही. उदाहरण सांगितलं तुम्हाला, ते करू शकते. तर मला तर मारण्यात दिलं असतं, मग पद फिदं बी दिले असते. मी ते घेतलं नाही का की माझ्या समाजाच्या लेकराचं रक्त मला विकायचं, यांची मान शर्मेने खाली जाईल असं मला नाही वागायचं. उद्या सकाळी मेलो तरी चालत, मला उद्या सकाळी गोळ्या घातल्या तरी चालतात. मी नाही बदलत. मी समाजाला बाप मानलंय, आईला माय मानलंय. त्या माय बापाचं रक्त विकणारी पैदास नाही. मला पैसे नको, मला पद नको, माझी जाती उंची वाढवायची. मराठा समाजाला एवढं पण कळत नाही का? मग आम्ही राजकारणी वापर करतात आपला. आपण कधी हुशार होणार आहेत? यांच्या पायतान व्हायचंय का आपल्याला?
कुत्र्यासारखं यांच्या दारात उभं राहायचं का? तुमच्या पोराच्या आणि पोरीच्या दारात उभं राहिले पाहिजे ते कुत्र्यासारखे. तुमची पोरगी अधिकारी हो, तुमचं पोरगा अधिकारी हो, आणि तुमच्या दारात लाईन लागाव यांची राजकीय नेत्यांची आमची तेवढी सही करा. त्या दिवशी खरं आपल्या मराठ्यांचं अरे असं वागा रे. मी त्याच्यासाठी मरमर करतोय. त्यांना कुत्र्यासारखं दारात उभा करा. तुम्ही कवर कुत्र्यासारखे उभा राहा त्यांच्या दारात. आपल्या मतावर हे मोठे होते आणि आपल्या कुत्र्यासारखे हाल करते जरा घालून. म्हणून लेकी बाई मोठे होत्या, अधिकारी होत्या, लेकर अधिकारी होत्या, शान वाढणारे तुमची. हे 10-5 वर्ष करा, समाजाला जिंकू लागा. आपल्या पोरं पगारात गेले त्यांचं तर बळ वाढलं ना, तेच पगार देते 50-50 हजार 1-1 लाख रुपये मध्ये करा राजाला उभा करू ना. आत्ताच उभा केले नाहीत मराठीत आणि नंतर केले मराठी नाहीत असं काही. बरं आत्ता करा, चला आम्ही तुमच्या मागे. पण पुतळ्याच्या आडून जर षडयंत्र असेल आणि मराठ्यांच्या अंगावरती न येणारे जाती येणार असल्या तर हे थांबवा. काही मुली जे आहेत ते वारंवार वादग्रस्त वक्तव्य करत आहे. महाराणी ताराराणी ते मुनीनं फटके खाणारे आहात. ते मुनी राहिला नाही आता, तो मुनीर भाई झालाय, निजाम भाई, अकबर भाई. त्याचा अर्ध रक्त त्याचं झालंय आता भेसळ. आमच्या महाराणी ताराराणी साहेबांबद्दल जर हे बोलत असतील तर आम्हाला सुद्धा मग आता क्षमता आहे सहन करण्याची. क्षमता जर जळली फडणवीस साहेब तर असे रट्टे टाकी देईन पोरं. कारण यांना इतका भांडायचा खंड आहे. मग मी बळच थोपितो यांना. शांत राहा. सगळ्यात जास्त मग महाराष्ट्रात आणि देशात खंड असेल तर मराठ्याला. मग भांडण म्हणलं की तेव्हा असं कामच सोडून देतो लगेच. चलून दे म्हणतो 7-8-10 दिवस. हे सत्यता आहे. थोडं यांनी समजून घ्या. आणि जैन बांधवांनाही सांगतो, मारुडी बांधवांनाही सांगतो, बाबा तुम्ही समजून सांगा तुमच्या त्या मुनीर भाईला, तू नीट भाकर खाय म्हणा. एक तर भातांवरच खात असतील, एखादं जर कडक भाजी खाणार भेटला ना ते काय टॉयलेट मोती. त्या मुनीर भाईला नीट राय म्हणा तू. आणि फडणवीसांनी सुद्धा त्याच्यावरती गुन्हा दाखल करा, हे थांबवा. आमच्या राज्याचा अवमान आम्ही सहन करणार नाहीयेत, हे समजून घ्या. कारण इथं मराठ्यांचे, मारोड्याचे, जैनचे चांगले संबंध आहेत. यांनी समजून सांगा त्याला आमचे चांगले संबंध आहेत, तू तिसरंच वाढू नको. कारण आमच्या डोक्यावर गेला ना आम्ही कोणत्या थराला जाऊ शकतो बरं का. मग आणि राज्यासाठी तर आम्हाला जीवाची भीतीच नाही. आम्ही काही ठिकाणी सहन केलं याचा अर्थ मराठा भ्याला नाही. संयमान त्यांना सांगतो, शांत राहा, जात असतंय. संकटाचा ढग येत असतं, जात असतं, शांततेत घ्या. आणि मी शांततेत घ्यायला लागलो म्हणून जिंकलो भाऊ. नसतं आरक्षण 70 वर्ष झालं मिळून देत नव्हते. मी बरोबर जसं पदरात पडत येईल तसं हळूहळू पदरात पाडून मराठ्याचे लेकर सुखी केले. तसंच संयमाने घेतोय म्हणून तुम्ही डोकं लावू नका म्हणा. जर काही एकदा माथा सरकारला ना तुम्हाला कावरायलाच माणसंच नाही तर ईद सगळे आमचेच आहेत. प्रत्येक गावात 70-80% आम्हीच आहेत. सुरू झाल्यावर लय बेकार होईल. भापीत राहू नका, मस्तीत जगू नका. नितेश राणे यांना देखील छत्रपती शिवरायांची तुलना केलेली आहे. अरे ते काय मुनीर भाई येते. आता मुनीर भाई काय करू शकतो सांग. तिकडून उंटावर बसून राहिले तर रक्त ते मुनीर भाई. तो कशाचा मुनी आता, ते ऋषी फिशी नाही आता मुनीर भाई झाला. ते मुनीर भाई येते. मुनीर भाई वागणारच ना तसं. त्याला जमाना ना मराठ्यांच्या अंगावर जाती गेल्या पाहिजे किंवा मग असा दरी मोठी निर्माण झाली पाहिजे. मुनीर भाई जर कचाट्यात सापड आणि इथून पुढे जर गप बसला नाही, मुनीर भाई आमच्या पोरं ज्याला नाही भेट, केशीला बी नाही भेट. छत्रपतीसाठी कितीतरी केसेस झाले, देत नाहीत. मी सांगतोय संयमाना घ्या काही दिवस. आपण भेट नाही येत त्यांना म्हणू द्या. बरेच दिवस मराठी भेट येत, मराठी भेकड येत, मराठी आता एकजूट नाही राहिले म्हणू द्या. त्यांना आनंद व्यक्त करू द्या. मराठी काय चीज येत ना, मराठी एकदा दाखवते. जसं एकदा इथं दाखिले आंतरवालीत बसायला जागा नव्हती. कुंकडा जा तुम्ही 50 किलोमीटर गेले तरी मराठी. उसात मराठी, येड्या बाबळीत मराठी, सफरचंदात मराठी, मोसंबीत मराठी, कुंकड जा, रोडवर मराठी, दगडावर मराठीत, कुठं जा. एकदा हिसका दाखवलेला आहे, दुसऱ्यांदा दाखवला मुंबईत. आणि थोडं थांबा आणखी. मराठीची काय लाट असते आणि मराठा कशाला म्हणतात. पुन्हा एकदा मुंबई आणि दिल्ली बघणार. तुम्ही आता बोलतो सांगितलं जर तुम्ही जर सुधारला नाही तर आम्ही तुमच्या दुकानावर काही सामान घेणार नाही, का तुमच्याकडे येणार नाही असं काय करावं मग. जर आता मला सांगा, प्रेमा संबंध आहेत मराठा जैन बांधवांचे आमचे, आणि तुमचा तो गुरु का कोण आहे मुनीर भाई, तो गप बसत नसला तर मराठ्यांपुढं काय पर्याय. अपमान सहन करावं तुमच्या तिथं येण्यासाठी, तुमच्या तिथून काहीतरी खरेदी करायसाठी. तुमच्या येणे आमच्या देवाला, आमच्या दैवताला घोडे का लाविना तरी बी आम्ही तुमच्याच दुकानावर यायचं का. मग ही अपेक्षा आहे का. आम्ही लाचार वागायचं का. स्वाभिमानी नाहीत का मी आमच्या राजांबद्दल. म्हणून त्यांनी मारोड्याने आणि जैनांनी हुशार व्हावं आणि त्यांनी त्या मुनीर भाईला नीट समजून सांगावं. आणि तुम्हाला सांगतात नसलं, मराठे जर रस्त्यावर उतरले तर फडणवीसांनी समजून घ्यायचं पुढे काय होणार आहे. उदाहरणामध्ये काल शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून काल रात्री दंगलसारखी परिस्थिती निर्माण झाली. आपण जाणार होतात काय, कोणी अडवले तुम्हाला. आम्ही तिकडे निघालेलो आहे. आमचं गृह विभागाला, पोलीस डिपार्टमेंटला आमचं सांगणं आहे, एकतर आम्ही तिथं आम्हाला जायचंय, तुमच्या गाडीत बसून आम्हाला तिथं घेऊन चला.
अदरवाईज आम्हाला अटक करा. आम्ही त्यांना सरळ सांगितलेलं. आता पूर्ण पोलिसांनी आम्हाला ताब्यातच घेतल्यासारखे आमची गाडी पुढे जाऊ देत नाहीयेत. मुळात तिथं जी घटना घडलेली आहे याची मोडस ऑपरेंडिटी पाहता गेल्या 2-3 महिन्यामध्ये ज्या घटना घडतायत, एवढ्या सगळ्या घटना घडत असताना हे गृह विभागाचं फेल्युअर आहे. मुळात पोलीस डिपार्टमेंटनं आणि गावकऱ्यांनी हा प्रश्न मिटवलेला होता. स्थानिकचे आमदार अभिजित पाटील यांनी या प्रश्नात लक्ष घातलं आणि परत तिथलं जे वातावरण चिघळलंय त्याला जबाबदार स्थानिकचे आमदार अभिजित पाटील आहे. आणि धनगर समाजाच्या लोकांना समाज मंदिरामध्ये कोंडून त्याच्यावरती तिथल्या लोकांनी दगडफेक केलेली आहे. मंदिरावर दगडफेक केलेली आहे. आणि हे धनगर समाजाचं तीर्थक्षेत्र आहे. तिथं भाकणूक होते, तिथं खूप मोठी यात्रा भरते. धनगर समाज आजपर्यंत कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय देत नाही. तिथली माणसं कधी कुणाच्या आडवी उभे गेलेली नाहीत. त्या माणसांचा कुणा आणि गाव समाज धनगर समाजाचं 70% गाव आहे. नक्की छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या आडून नक्की धनगर समाजावर दहशत कुणाला निर्माण करायची? अरे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचाय, अरे दिवसा 12 वाजता आणा ना, रात्री 2 आणि 3 वाजता लपून छपून बेकायदेशीरित्या का? शिवाजी महाराज आमचे नाहीत? छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं प्रकरण करून तुम्ही कधी दलित समाजावर प्रेशर करता? वंजारी समाजाच्या गावात जाऊन तुम्ही तेच केलं आणि आता धनगर समाजाचं तीर्थक्षेत्र निवडलं. या गोष्टीला आमचा विरोध आहे, कडाडून विरोध आहे. आणि आमच्या समाजाच्या लोकांच्या संरक्षणासाठी आम्हाला तिथं जायचंय. आता पोलीस डिपार्टमेंटनं आम्हाला पुढे जाऊ देत नाहीयेत. आमचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे, घटना घडल्यानंतर तुम्ही कसल्या ऍक्शन मोडवर येता? घटना घडण्याच्या अगोदर तुमच्याकडे काही प्लॅन आहे की नाही? महाराष्ट्रात चाललंय काय नक्की? भूम परांड्यामध्ये 1990 पासून गोलाई चौकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव होतं. तिथं सुद्धा तीच परिस्थिती. तुमचं फेल्युअर आहे मुख्यमंत्री महोदय. आम्ही या महाराष्ट्रात राहायचं की नाही? कधी वंजाऱ्याला टार्गेट, कधी धनगराला टार्गेट, कधी आंबेडकरी जनतेला टार्गेट. आणि घटना घडल्यानंतर तुम्ही ऍक्शन मोडवर येता. हे अजिबात चालणार नाही. माऊली आपल्याला तिथं जायचंय. एकतर आम्हाला पोलीस, नाहीतर आम्हाला तिथं आमच्या समाज बांधवांकडे जा. आमचा तिथला समाज बांधव मेंढपाळीचा व्यवसाय करतो. आमच्या तिथल्या समाज बांधवांनी कधीही कुठंही केव्हाही समाज विघातक कृत्य केलेलं नाही. तरी आमच्यावर ही वेळ काय येते हे आम्हाला विचारायचं आहे. आणि आमच्या लोकांच्या संरक्षणासाठी आम्हाला तिथं जायचंय. गृह विभागाच्या उपस्थितीमध्ये पोलीस डिपार्टमेंटवरती रात्री हल्ला झालेला आहे. पोलिसांच्या गाड्या उलटवून टाकलेल्या आहेत. पोलीस डिपार्टमेंटच्या बाबतीत जर ही घटना घडत असेल तर आमच्या भोळ्या बाबड्या धनगर समाजाचं काय? आम्हाला तिथं जावं लागेल. आमचा जीव गेला तरी चालेल. आम्ही आमच्या गावामध्ये आमच्या समाज बांधवांकडे जाणार आहोत. जी जागा आहे, जी जागा महेश डोंगरे, अरे तू चिल्लर, आम्ही पुतळा बसवायचं निमंत्रण दिलं का तुम्हाला? अरे महाराजांचा पुतळा बसवायचा आहे ना, दिवसा 12 वाजता बसवा ना, थाटामाटात बसवा. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान करताय तुम्ही. तुम्हाला राजकारण करायचंय म्हणून तुम्ही रात्री अपरात्री पुतळा बसवताय. आम्ही छत्रपती शिवरायांना मानत नाही. आम्ही काय अफगाणिस्तान मधून आलो काय? त्यामुळे असले कोण चिल्लर आहेत त्याला कोण खात नाही. जी जागा आहे ती शासकीय आहे असं मराठा समाजातून म्हणलं जातं. कुणी सांगितलं? आमच्याकडे उतार आहे 45 गुंठ्याचा. मग शासकीय जागा आहे म्हणून तुम्हाला कुणी परवानगी दिली? अरे तुम्ही राजकारण करा ना. अरे सामाजिक प्रश्नावर करा. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या आडून कसलं राजकारण करताय तुम्ही? म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा आणून बसवला, धनगर समाजाच्या तीर्थक्षेत्रावर बसवला म्हणजे कोण काय बोलणार नाही, म्हणजे यांच्यावर आपण दादागिरी करू. ही काय मोडस ऑपरेंडिटी आहे? की अभिजित पाटलांनी घडवून आणलंय. गेल्या माढा तालुक्यात 5-6 ठिकाणी असे शिवाजी महाराजांचे पुतळे रात्रीच्या रात्री बसवण्यात आले. त्यांनी विधानसभेत एक भाषण केलं होतं की आमच्या बापाचा पुतळा बसवायला तुमची काय गरज आहे, तुमच्या परवानगीची काय गरज आहे? कोण म्हणलं असं? अभिजित पाटील. अभिजित पाटील हा जातीवादी आमदार आहे. हे पहिलं प्रकरण नाही. अनेक प्रकरण त्यांनी केले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कुणाचाच विरोध नाही, कधीच विरोध नाही. महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या पुतळ्याला विरोध करणारा एकतर मनोरुग्ण. तुम्ही आम्हाला महाराजांच्या प्रेम, अरे आम्ही जीवाची कुर्बानी महाराजांच्या स्वराज्यासाठी दिले. तुम्ही निजामाच्या चाकऱ्या करत होता. आम्हाला इतिहासात जायला भाग पाडू नका. सगळ्यात जास्त युद्ध शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या स्वराज्यासाठी, महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी सगळ्यात जीवाची कुर्बानी कुणी केली तर 18 पगड जातीने. अभिजित पाटलांनी जरा डोकं शांत, डोकं जागेवर ठेवून बोलावं. भूमिका आम्ही अंजनगावला जाणार आहोत. एकतर पोलिसांनी आम्हाला अटक करावी, आम्हाला जेलमध्ये टाकावं, नसेल तर आम्ही अंजनगावला आमच्या भोळ्या बाबड्या धनगर समाजाच्या लोकांच्या माढा तालुक्यातील अंजनगाव येथील खेलोबा मंदिराच्या प्रवेशद्वारालगतच उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून गेले 3 दिवसांपासून गावात तणावाचं वातावरण आहे. दोन्ही बाजूंकडून ठिय्या आंदोलन सुरू आहे.
अंजनगावमधील तणातणावर मराठा आरक्षक मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केलंय. माझी धनगर आणि मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे की पुतळ्याच्या आडून कोणाचेही काही डाव असतील तर ते यशस्वी होऊ देऊ नका. आपण एकत्र बसून शांततेत त्यावर तोडगा काढू असं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय. मनोज जरांगे पाटील समोर बोलताना म्हणाले की धनगर आणि मराठा समाजाला माझी विनंती आहे की तुम्ही शांततेनं घ्या. आपण बसून त्यावर निश्चितपणे तोडगा काढू. पुतळ्याच्या माध्यमातून आपल्याला कोण तोडतंय का, असा कोणाचा डाव आहे का, यावर मराठा आणि धनगर समाजाने लक्ष ठेवलं पाहिजे. मग तो भूम, कळम अथवा अंजनगावचा असो. कुठल्या तरी नेत्याचं ऐकून कोणीतरी काहीतरी भडक प्रतिक्रिया देईल आणि तेढ निर्माण करेल. नेत्याला तशी सवयच नसते. ते नेहमीच बोंबलत इकडे तिकडे फिरत असतं. त्याला ती सवयच असते. त्यामुळे धनगर आणि मराठा बांधवांना समजून घ्या. दोघांनी शांतता ठेवावी. आपण त्यावर बसून शांततेत तोडगा काढू असा शब्दही जरांगेंनी दिलाय. ते म्हणाले की मी आज संध्याकाळी अंजनगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेल्या वादाची पूर्ण माहिती घेतोय. या प्रकरणावर शांततेत तोडगा निघेल त्यावर धनगर आणि मराठा बांधवांनी विश्वास ठेवावा. वाद होईल अशी ठिकाणी कोणतीही वक्तव्य करू नये. अंजनगावाचा दौरा करायचा की नाही याबाबत अजून ठरलं नाहीये, पण आज संध्याकाळी मी तेथील संपूर्ण प्रकाराची माहिती घेतोय. नेमकं काय घडलं हे जाणून घेतोय. आज सकाळीच मी अंजनगाव येथील वादाची माहिती घेणार आहे, पण अपघाताची माहिती मिळताच मी अंत्यसंस्कारासाठी तिकडे आलो होतो असं जरांगेंनी स्पष्ट केलंय. ते म्हणाले की अंजनगाव प्रकाराची आज संध्याकाळी पूर्ण माहिती घेतो, पण माझी धनगर आणि मराठा बांधवांना हात जोडून विनंती आहे की शांततेत राहावा. आपण बसून त्यावर तोडगा काढू. कोणती तरी येईल एखादी बजबजपुरी वळवळ करून पुन्हा माघारी जाईल आणि विनाकारण वाद निर्माण करेल. त्यामुळे मराठा आणि धनगर बांधवांनी समजून घ्यावं असं वक्तव्य सुद्धा जरांगे पाटलांनी केलंय. आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.